नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट. खोट्या प्रशंसेला भुलून जे लबाडांच्या नादी लागतात ते कसे फसतात याची शिकवण देणारी कोल्हा आणि कावळा यांची इसाप नीतिकथा. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एक कावळा मांसाचा तुकडा तोंडात धरून उडाला. तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याच्या तोंडातले मांस खाली पडावे म्हणून कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लागला. तो म्हणाला, "रे पक्षा, मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पाहण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसं काय सुंदर, किती कोमल. आहाहा, तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू. तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पाहतच राहावे. तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा आवाजही तसाच चांगला असेल असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे?" ही स्तुती ऐकून आपण कोण हे कावळा विसरला आणि मनात म्हणाला, आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी. मग त्याने गाण्यास प्रारंभ केला. तोंड उघडताच त्यात धरलेला मांसाचा तुकडा खाली पडला. तो घेऊन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत निघून गेला. तात्पर्य: आपल्या खोट्या प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात ते शेवटी बहुत करून फसतात. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.